हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॅटिस्टिक ह्या चॅप्टरमध्ये मिसलिनियस प्रॉब्लेम 6मध्ये क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 11 हे आज 6 एक्झाम्पल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 6 पासून. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलेलं आहे? द डिस्टन्स कवर्ड बाय 250 पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस इन अ डे is shown in the following frequency distribution table. Find the median of the distances. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी मेडियन फाइंड करायचं आहे. तर आपल्याला ह्या टेबल दिलेला आहे, ह्या टेबलमध्ये जो डाटा दिलेला आहे त्याचा यूज करून आपण हा खाली ह्या ठिकाणी हा दुसरा टेबल आपण बनवणार आहोत. तर पहिल्या कॉलममध्ये आपण ह्या ठिकाणी क्लास हे लिहिणार आहेत, क्लास. त्यानंतर त्याच्या खाली डिस्टन्स इन किलोमीटर. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. तर फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? तर नंबर ऑफ बसेस. फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर ऑफ बसेस. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस देन. तर ह्या ठिकाणी डिस्टन्स जे किलोमीटरमध्ये दिले आहे ते सर्व क्लासेस आपण हे फर्स्ट कॉलममध्ये लिहून घेणार आहेत. तर 200 टू 210 किलोमीटर. त्यानंतर 210 ते 220 किलोमीटर. 220 टू 230. 230 टू 240. 240 टू 250. तर ह्या ठिकाणी आपण आता फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ बसेस. तर 40, 60, 80, 50, 20. तर सर्व फ्रिक्वेन्सीज आपण इथं लिहून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला लिहायची आहे. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर ही जी सुरुवातीची फ्रिक्वेन्सी आहे ही आपण ह्या ठिकाणी ॲज इट इज लिहिणार आहे. तर लेस दॅन टाईपची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तर कशी लिहायची नीट लक्ष द्या. तर हे 40 ॲज इट इज लिहायचं. त्यानंतर ह्या 40 मध्ये हे 60 ॲड करायचं, तर हे येते 100. त्यानंतर ह्या 100 मध्ये हे 80 ॲड करायचं, हे येते 180. 180 मध्ये 50 ॲड करायचं, हे येते 230. 230 मध्ये 20 ॲड करायचं, हे येते 250. तर अशा प्रकारे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज सर्व लिहून घ्यायचे आहेत. ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचं सम करायचं आहे, तर त्याला आपण समेशन FI म्हणतो. तर फ्रिक्वेन्सीला आपण FI ने डिनोट करतो. तर समेशन ऑफ FI म्हणजे सर्व फ्रिक्वेन्सीचं सम. तर हे सम आहे 250. तर आता ह्या ठिकाणी टोटल फ्रिक्वेन्सी जी आहे, टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे समेशन FI तर इक्वल टू N इक्वल टू 250 आहे. तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहेत? N डिवायडेड बाय 2. तर N आहे 250 डिवायडेड बाय 2. तर हे येते 125. तर ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी greater than or equal to 125 is. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर देन 125 or equal to 125 is 180. तर ह्या ठिकाणी 180 ही 125 पेक्षा ग्रेटर आहे
किंवा 125ला इक्वल असणारे हे 100 125 पेक्षा लेस आहे, तर आपल्याला एक तर ग्रेटर दॅन 125 पाहिजे किंवा इक्वल टू 125. तर ग्रेटर दॅन 125 आहे 180, तर आपण इज 180. तर ह्या ठिकाणी मीडियन क्लास जो आहे तर 180, तर ते मीडियन क्लास आपल्याला ह्या ठिकाणी 180 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असल्यामुळं ह्या ठिकाणी मीडियन क्लास आपल्याला घ्यायचा आहे 220 to 230. तर ह्या ठिकाणी देअरफॉर द मीडियन क्लास इज मीडियन क्लास आहे 220 to 230. तर ह्या ठिकाणी L इज इक्वल टू 220 लोअर लिमिट 220 फ्रिक्वेन्सी. आता इथं ह्या ठिकाणी बघा फ्रिक्वेन्सी मीडियन क्लास आहे 220 to 230, तर फ्रिक्वेन्सी ह्या ठिकाणी F ची व्हॅल्यू ही 80 येणार आहे. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही 100 घ्यायची आहे, 180 पेक्षा लेस 100. आणि ह्या ठिकाणी F इज इक्वल टू 80. जो मीडियन क्लास आहे त्यासमोरची फ्रिक्वेन्सी F ची व्हॅल्यू घ्यायची आहे 80. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तर 180 पेक्षा लेस म्हणजे 100, तर हे 100 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. H म्हणजे जो मीडियन क्लास आहे त्यामधला डिफरन्स लोअर आणि अप्पर लिमिटमधला, तर ते 10चा डिफरन्स आहे, तर त्यामुळे H ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 10 येणार आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी सर्व व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत. तर फॉर्म्युला यूज करायचा आहे मीडियनचा. तर मीडियनचा फॉर्म्युला काय आहे, तर L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस CF डिवायडेड बाय F इंटू H. तर हा फॉर्म्युला आहे. यामध्ये आता व्हॅल्यूज पुट करायचे. L इज इक्वल टू 220 प्लस n/2 ची व्हॅल्यू इथं पहा, n/2 ची आहे 125. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे CF आहे 100 डिवायडेड बाय F इज इक्वल टू 80 इंटू H आहे 10. तर ह्या ठिकाणी 0 0 कॅन्सल. तर 220 प्लस 125 मायनस 100 हे येते 25 डिवायडेड बाय 8. तर हे 220 प्लस 25 डिवायडेड बाय 8 हे येते. जर तुम्ही 25 ला 8 ने डिवाइड केले तर हे येते 3.125. तर ह्या ठिकाणी या दोन्हीचं ॲडिशन जर केलं आपण तर हे येते 223.125. तर हे आपलं मीडियन आलेलं आहे. तर ह्या मीडियनला आपण ह्या ठिकाणी असं लिहू शकतो. तर हे 223.125. तर 2 नंतर येणार नंबर 5 आहे. तर ह्या ठिकाणी आपण ह्याला जर हे 3 डॉट हे पॉईंट नंतर 3 ह्या ठिकाणी डिजिट आहे, त्याला जर 2 डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला आपण असं 125 ला आपण 13 लिहू शकतो. 3 डिजिट्सला 2 मध्ये कन्वर्ट केलं, कारण की हा जो तिसरा डिजिट आहे तो 5 आहे. तर 5 किंवा 5 पेक्षा वर असला नंबर तर आपण त्याला त्या ठिकाणी 2चं 3 लिहू शकतो. तर हे ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण असं लिहू शकतो. हे जरी तुम्ही लिहिलं तरी तुमचा आन्सर करेक्ट आहे, तर त्यामुळं तुम्ही घाबरायची गरज नाही आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला आता स्टेटमेंट लिहायचं आहे. तर मीडियन ऑफ द डिस्टन्सेस, मीडियन ऑफ द डिस्टन्सेस is 223.13 किलोमीटर. तर हे ॲप्रॉक्सिमेट आलेलं आहे. ॲप्रॉक्सिमेट म्हणजे जवळपास. ओके. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण मीडियन फाइंड केलेलं आहे. ही प्रोसेस आहे, हीच प्रोसेस फॉलो करायची. टेबल बनवायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट कॉलममध्ये क्लास, सेकंड कॉलममध्ये फ्रिक्वेन्सी, थर्ड कॉलममध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी,
तर ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जे टोटल सम आलेलं आहे फ्रिक्वेन्सीज ते 250 आहे, त्याला 2ने डिवाइड केलं तर इथं 125 आलेलं आहे. तर 125 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला ग्रेटर दॅन 125 ऑर इक्वल टू 125. तर ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इक्वल टू 125 तर नाही आहे, पण ग्रेटर दॅन 125 आहे, ती आहे 180. तर ह्या ठिकाणी हे जे क्लास आहे हा मीडियन क्लास येतो. तर ह्या ठिकाणी ही जी फ्रिक्वेन्सी आहे ते त्याची व्हॅल्यू एफ येते, आणि ह्या क्युम्युलेटिव्ह 180च्या अगोदरचं जे व्हॅल्यू आहे त्याला आपण सी एफ हे घेतो. आणि परत एल म्हणजे लोअर लिमिट. हे जे मीडियन क्लास जो आहे त्याचं लोअर लिमिट आहे 220. अशा आपण एल, एफ, सी एफ आणि एच म्हणजे जे आपला मीडियन क्लास आहे त्यामधला डिफरन्स म्हणजे एच, आणि असं आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आणि कॅल्क्युलेट करून आपलं मीडियन फाइंड करायचं. तर ही अशी प्रोसेस आहे, ही तुम्ही अप्लाय करायची आणि आन्सर फाइंड करायचा आहे. तर आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. The prices of different articles and demand for them is shown in the following frequency distribution table. Find the median of the prices. तर या ठिकाणी median फाइंड करायचं आहे प्राइजेसचं. तर प्राइजेस या टेबलमध्ये प्राइजेस इन रुपीज आणि नंबर ऑफ आर्टिकल्स हे दिलेले आहेत. तर आपण हे जे डाटा दिलेला आहे ह्या टेबलमध्ये ह्याचा यूज करून आपण ह्या ठिकाणी हा टेबल बनवणार आहोत. तर फर्स्ट कॉलममध्ये आपण ह्या ठिकाणी क्लासेस लिहिणार आहोत. तर क्लासेस फर्स्ट कॉलममध्ये, तर आपण ह्या ठिकाणी क्लास, त्यानंतर क्लासमध्ये ह्या ठिकाणी प्राइस दिलेला आहे रुपीजमध्ये. त्यानंतर फ्रिक्वेन्सी सेकंड कॉलममध्ये आपण फ्रिक्वेन्सी, त्यामध्ये नंबर ऑफ आर्टिकल्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर लेस दॅन टाईपमधली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, लेस दॅन. तर फर्स्ट कॉलममध्ये आपण क्लास, तर ह्या ठिकाणी 20 लेस दॅन, तर ह्या ठिकाणी लेस दॅन 20 किंवा 20 लेस दॅन. त्यानंतर 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100. तर सर्व क्लासेस आपण फर्स्ट कॉलममध्ये जे टेबलमध्ये गिवन आहेत ते आपण लिहिलेले आहेत. तर फ्रिक्वेन्सीमध्ये नंबर ऑफ आर्टिकल्स 140, 100, 80, 60, 20. आणि शेवटच्या कॉलममध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन, तर ह्या ठिकाणी जी पहिली फ्रिक्वेन्सी आहे ती ॲज इट इज लिहायची आहे. त्यामध्ये आपण नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करणार आहेत. 140 प्लस 100 ही येते 240, 240 प्लस 80 तर ही येते 320, 320 प्लस 60 380, 380 प्लस 20 400. तर हे सर्व क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आपण फाइंड केलेले आहेत. तर समेशन एफ आय हे आपल्याला इथं सर्व फ्रिक्वेन्सीचं सम या ठिकाणी लिहायचं आहे. तर ते आहे 400. तर ह्या ठिकाणी टोटल फ्रिक्वेन्सी जी आहे, टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे समेशन एफ आय इज इक्वल टू एन इज इक्वल टू 400. तर ह्या ठिकाणी n डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 200.
तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी greater than or equal to 200 इज, तर 200 पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल टू 200, तर ती आहे 240. तर 240 असल्यामुळं ह्या ठिकाणी 20 आणि 40 हा मेडियन क्लास आहे. तर ह्या ठिकाणी देअरफॉर द मेडियन क्लास इज मेडियन क्लास कसा फाइंड केला जातो, तर ह्या ठिकाणी आपण n/2 ची व्हॅल्यू फाइंड केली, तर ही ग्रेटर देन ऑर इक्वल टू 200, तर ही ग्रेटर देन 200 आहे, इक्वल टू 200 नाही आहे. तर 240 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर त्याच्या करस्पॉन्डिंग जो क्लास आहे तर तो मेडियन क्लास असते 20 to 40. मेडियन क्लास इज 20 to 40 मेडियन क्लास आहे. तर ह्यामध्ये आता आपल्याला एल ची व्हॅल्यू आहे 20 लोअर लिमिट. त्यानंतर एफ ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर जे मेडियन क्लास आहे त्यासमोरची फ्रिक्वेन्सी सेकंड कॉलममध्ये याला आपण एफ कन्सिडर करतो, तर ती आहे 100. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर लेस दॅन टाईपमधली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर 240च्या अगोदरची, तर ही 140 ही आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप घेतो. त्यानंतर एच इज इक्वल टू, एच म्हणजे डिफरन्स, मीडियन क्लासमधला डिफरन्स, अप्पर लिमिट लोअर लिमिटमधला, तर हा आहे 20. तर सर्व व्हॅल्यूज आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेल्या आहेत, जे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मीडियनच्या लागणार आहेत त्या. तर मीडियनचा फॉर्म्युला आहे एल प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस सी एफ डिवायडेड बाय एफ इंटू एच. तर या ठिकाणी आता आपण सर्व व्हॅल्यूज पुट करणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण सर्व व्हॅल्यूज पुट करणार आहेत. एल इज इक्वल टू तर आपण ह्या ठिकाणी आता व्हॅल्यूज पुट करून मेडियन फाइंड करणार आहे. तर एल इज इक्वल टू 20 प्लस n/2 इज इक्वल टू 200 मायनस सी एफ 140 डिवायडेड बाय एफ इज इक्वल टू 100 इंटू एच इज इक्वल टू 20. तर 20, तर ह्यामधला 0 आणि हा 0 कॅन्सल, तर 20 प्लस 200 मायनस 140 हे येते 60 डिवायडेड बाय 10 इंटू 2. तर ह्या ठिकाणी हा 0 कॅन्सल, तर 20 प्लस 6 2 जा 12, 20 प्लस 12 32. तर ह्या ठिकाणी मेडियन ऑफ द प्राइजेस इज देअरफॉर द मेडियन of the prices is 32. तर ह्या ठिकाणी आपलं मीडियन आलेलं आहे प्राइजेसचं 32. तर हा पण सेम क्वेश्चन नंबर 6 सारखा आहे, सेम स्टेप्स फॉलो करायचे आहेत, फक्त कॅल्क्युलेशन हे प्रॉपर आलं पाहिजे, कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रॉपरली करता आलं पाहिजे, तरच तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. व्हॅल्यू घेताना ॲक्युरेट करेक्ट व्हॅल्यू घ्या, एफ सी एफ आणि एचच्या पण. ओके, तर आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8.
Question number 8. The following frequency table shows the demand for a suite and the number of customers. Find the mode of demand of suite. तर ह्या ठिकाणी आपल्याला मोड फाइंड करायचं आहे. जे डिमांड आहे स्वीटसाठी त्यासाठी मोड काय आहे हे फाइंड करायचं आहे ह्या क्वेश्चनमध्ये. तर टेबल आहे, त्या टेबलमध्ये हा डाटा दिलेला आहे. ह्या डाटामध्ये ह्या ठिकाणी वेट ऑफ स्वीट इन ग्राम आणि नंबर ऑफ कस्टमर्स हे दिलेलं आहे. तर ह्यापासून आपण एक टेबल बनवणार आहे आणि त्या टेबलमधले जे इन्फॉर्मेशन आहे त्याचा यूज करून त्यामधून काही व्हॅल्यूज आपण फाइंड करणार आहेत आणि ते फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपण मोड फाइंड करणार आहेत. तर फर्स्ट कॉलममध्ये ह्या ठिकाणी आपण क्लासमध्ये वेट ऑफ स्वीट इन ग्राम हे ग्राममध्ये आपल्याला दिलेलं आहे वेट ऑफ स्वीट. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये फ्रिक्वेन्सीमध्ये नंबर ऑफ कस्टमर्स आपण घेणार आहेत. नंबर ऑफ कस्टमर्स तर ह्या ठिकाणी सर्व क्लास आपण लिहून घेऊया. 0 to 250, त्यानंतर 250 to 500, 500 to 750, 750 to 1000, 1000 to 1250. तर हे सर्व क्लास लिहून घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी 10, 60, 25, 20, 15. तर ह्या सर्व फ्रिक्वेन्सीज आपण ह्या ठिकाणी आता लिहून घेतलेल्या आहेत. तर ह्या सर्व फ्रिक्वेन्सीजमध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 60. तर ही जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे, देअरफॉर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज, तर ह्यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 60 इज 60. तर 60 ह्या ठिकाणी मॉडल क्लास आहे 250 to 500. देअरफॉर द मॉडल क्लास इज 250 to 500. तर ह्या ठिकाणी L is equal to 250 F0. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला हे जे 60 आलेलं आहे ह्याला आपण F1 घेणार आहेत. त्यानंतर हे जे 10 आहे त्याला F0 आणि हे जे 25 आहे त्याला F2. तर हे सर्व व्हॅल्यूज आपण आता इथे लिहिणार आहेत. तर F0 इज इक्वल टू 10, त्यानंतर F1 इज इक्वल टू 60, F2 इज इक्वल टू 25 आणि H म्हणजे जे मॉड्यूल क्लास आहे त्यामधला डिफरन्स. तर 50 या ठिकाणी 250चा डिफरन्स आहे, त्यामुळे H इज इक्वल टू 250. आता आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युला मोडचा लिहिणार आहेत आणि त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून मोड फाइंड करणार आहे. तर मोड इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट, तर ह्या ठिकाणी F1 मायनस F0 डिवायडेड बाय ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2. तर ह्या ठिकाणी जे L ची व्हॅल्यू आहे ती ह्या ठिकाणी लोअर लिमिट आहे 250 प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0. F1 ह्या ठिकाणी F1 आहे 60, F0 10, ट्वाइस F1 आहे ह्या ठिकाणी 60 मायनस F0 आहे 10 आणि F2 ह्या ठिकाणी आहे 25. तर 250 प्लस
60 minus 10 50 divided by 2 into 60 120 minus 10 minus 25. हे कॅल्क्युलेशन आता करायचे आहे. तर 250 प्लस 50 divided by 120 minus 10 minus 25 येते minus 35. 250 in bracket 50 plus 50 upon 120 minus 35. तर हे येते 85. आणि ह्या ठिकाणी आता कॅल्क्युलेशन आता आपल्याला करायचे आहे. तर 50 डिवायडेड बाय 85. तर ह्या ठिकाणी इंटू एच ह्या ठिकाणी एच जे आहे ते आपलं बाकी आहे. तर इंटू एच इज इक्वल टू 250. तर हे 250 आहे, इथं पण 250 आणि ह्या ठिकाणी पण 250. तर इथंही 250 येणार. तर हे ह्या ठिकाणी हे जे 250 आहे आणि 85 हे नंबर्स आणि हे 50 न्यूमरेटरमधले नंबर्स आणि डिनॉमिनेटर हे 5 ने डिवाइड होतात. तर आपण ह्याला 5 ने डिवाइड करू शकतो. 5 1 जा 5 7 जा, त्यानंतर 5 5 जा 5 0 जा. तर हे येते 250 प्लस 50 इंटू 50 2500 डिवायडेड बाय 17. तर हे जर तुम्ही डिवाइड केलं तर हे येते नियर बाय 250 प्लस 2500 ला 17 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 147.06. ह्या दोन्हीचं ॲडिशन जर केलं आपण तर हे येते 397.06. ह्या दोन्हीचं ॲडिशन. तर हे आहे आपलं मोड. तर मोड ऑफ द डिमांड ऑफ स्वीट इज 397.06 ग्राम. हे ग्राममध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं आहे. द मोड ऑफ स्वीट is 397.06 ग्राम. तर क्वेश्चन नंबर 8 हा मोडवर बेस होता. मोड बेस क्वेश्चन आहे. तर मोड फाइंड करायचा होता. तर ह्यामध्ये मोडचा फॉर्म्युला यूज केला. सेम जी प्रोसेस आपण ह्या ठिकाणी मेडियनसाठी यूज केली तशा टाईपमध्येच आहे, पण थोडी डिफरंट आहे. तर ह्या ठिकाणी फॉर्म्युला थोडा वेगळा आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची गरज पडत नाही मोडमध्ये. तर ह्या ठिकाणी फक्त हायेस्ट जी फ्रिक्वेन्सी आहे तर त्या फ्रिक्वेन्सीचा तो जो करस्पॉन्डिंग क्लास आहे तो आपण ह्या ठिकाणी मॉड्यूल क्लास, तर त्यानुसार एलची व्हॅल्यू येतो. त्यानंतर हायेस्ट जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यापूर्वी F0, त्या फ्रिक्वेन्सीला F0, हायेस्ट फ्रिक्वेन्सीला F1 आणि त्याच्यानंतरच्या फ्रिक्वेन्सीला F2. आणि एच म्हणजे हे जे मॉड्यूल क्लास आहे त्यामधला डिफरन्स अप्पर आणि लोअर लिमिटमधला. आणि त्यानंतर मग आपण हे फॉर्म्युला यूज केला. व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन करून आपल्याला 397.06 ग्राम एवढं आपल्याला मोड मिळाला आहे स्वीट्स. तर क्वेश्चन नंबर 8 हा पूर्ण झालेला आहे. पूर्ण सोल्युशन लाईन टू लाईन तुम्हाला मी ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. ड्रॉ अ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. तर हिस्टोग्राम आपल्याला ह्या ठिकाणी प्लॉट करायचा आहे ग्राफवर. तर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन युनिट हे दिलेलं आहे आणि नंबर ऑफ फॅमिलीज. तर ह्या ठिकाणी जे इलेक्ट्रिसिटीचं यूज आहे युनिट्समध्ये हे सर्व आपण क्लासेस ह्या ठिकाणी दिलेले ते आपण एक्स ॲक्सिसवर प्लॉट करणार आहेत आणि नंबर ऑफ फॅमिलीज हे आपण वाय ॲक्सिसवर घेणार आहेत. तर ह्या ठिकाणी आपण हे सगळ्यात आधी आपण ग्राफवर एक्स ॲक्सिस प्लॉट करणार आहेत. एक्स ॲक्सिस, तर ही एक्स ॲक्सिस अशी त्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायची आहे ग्राफवर. त्यानंतर आपण वाय ॲक्सिस ही पण ड्रॉ करणार आहेत. तर वाय ॲक्सिस याला आपण नाव द्यायचं आहे वाय आणि खालच्या साईडला वाय डॅश.
तर अशा प्रकारे एक्स आणि वाय ॲक्सिस ही आपल्याला या ठिकाणी प्लॉट करायची आहे ग्राफवर. त्यानंतर हे जे क्लासेस आहेत हे आपण एक्स ॲक्सिसवर प्लॉट करणार आहेत. तर एक्स ॲक्सिसवर क्लासेस तर स्टार्टिंग आहे 50 to 70. तर ह्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर आता आपण क्लास यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी तर सर्व क्लास या ठिकाणी दाखवायचे आहेत. तर हे 50 आहे, त्यानंतर 50 to 70, त्यानंतर 70 to 90, त्यानंतर 90 to 110, त्यानंतर 110 to 130, त्यानंतर 130 to 150, त्यानंतर 150 to 170. तर हे एक्स ॲक्सिसवर आपण ह्या ठिकाणी सर्व क्लासेस ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर एक्स ॲक्सिसवर आपण काय स्केल घेतली आहे ती ह्या ठिकाणी लिहायची आहे. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 युनिट्स. तर एक्स ॲक्सिसवर आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 युनिट्स ही आपण ह्या ठिकाणी स्केल घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ऑन वाय ॲक्सिसवर, तर वाय ॲक्सिसवर काय स्केल घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी वाय ॲक्सिसवर बघा नंबर ऑफ फॅमिलीज आपल्याला ह्या ठिकाणी वाय ॲक्सिसवर शो करायचे आहे. तर ह्या ठिकाणी आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 फॅमिलीज आपण असं शो करू शकतो. तो 1 सेंटीमीटर इज इक्वल 50, तर हे 100, त्यानंतर 150, 200, 250, 300, 350, 400, 450, 500, 550, 600. तर हायेस्ट आहे 600. तर 600पर्यंत ठीक आहे. तर आपण वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ फॅमिलीज घेतली आहे. तर आपण ह्या ठिकाणी वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ फॅमिलीज लिहिणार आहोत. तर नंबर ऑफ फॅमिलीज वाय ॲक्सिसवर आणि एक्स ॲक्सिसवर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन युनिट. तर आता आपण पूर्ण जो ग्राफ आपल्याला जो ड्रॉ करायचा आहे त्यामध्ये आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस पूर्ण ह्या ठिकाणी प्लॉट केलेली आहे, स्केल घेतलेली आहे. तर स्केल आहे वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 फॅमिलीज. तर स्केल ही आपण ह्या ठिकाणी घेतलेली आहे आणि पूर्ण आपला जो ग्राफ आहे ह्या ठिकाणी आपण प्लॉट केला आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी हे जे फॅमिलीज जे आहेत, नंबर ऑफ फॅमिलीज ह्या ठिकाणी आपण त्यांचे ह्या ठिकाणी त्यांचे बार डायग्राम आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. तर त्यांची जी हाईट आपल्याला घ्यायची आहे तर ती हाईट ॲज पर देअर नंबर ऑफ फॅमिलीज. तर 50 to 70 क्लास आहे. तर ह्यामध्ये नंबर ऑफ फॅमिलीज 150. तर आपण ह्या ठिकाणी एक बार ग्राफ त्या ठिकाणी आता हिस्टोग्राम आपल्याला शो करायचं. तर बार ग्राफ या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर 50 to 70 क्लाससाठी तर 50 to 70 क्लाससाठी 150, 50 to 70 युनिट्स असणारे 50 ह्या ठिकाणी 150 फॅमिली आहेत. तर ह्या ठिकाणी ग्राफ आपल्याला बार ग्राफ या ठिकाणी प्लॉट करायचा आहे. तर ह्याची जी हाईट आहे ही आपल्याला
या ठिकाणी 150 पर्यंत घ्यायची आहे. 150. ओके. तर बघा 50 to 70 हा जो क्लास आहे 50 to 70, तर ह्याची आपण हाईट नंबर ऑफ फॅमिलीज 150 आहे, तर 150 पर्यंत घेतलेली आहे. त्यानंतर जो सेकंड क्लास आहे 70 to 90, तर ह्याची हाईट आपल्याला 400 पर्यंत घ्यायची आहे. तर 400 पर्यंत. तर ह्या ठिकाणी तर 70 to 90 400 पर्यंत आपण हाईट घेतलेली आहे ह्या बार ग्राफची. त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे 90 to 110, तर त्यामध्ये 460 पर्यंत. तर 450च्या वर ह्या ठिकाणी आपण 1 मिलीमीटर इज इक्वल टू ह्या ठिकाणी आपण 2 मिलीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज घेऊ शकतो. तर 450च्या वर 2 मिलीमीटर वर घ्यायचं आहे. 450च्या थोडं वर 2 मिलीमीटर, जे 450 to 500च्या मध्ये जे 10 लाईन्स असणार आहेत मिलीमीटरच्या, त्यामध्ये जे सेकंड नंबरची लाईन आहे त्यापर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी 460 घ्यायचं आहे. तर 2 मिलीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज येत आहे, तर आपण हे 460 पर्यंत घेतलेलं आहे. त्यानंतर 110 to 130 540 आहे. तर 110 to 130, तर हे आपल्याला 540 पर्यंत घ्यायचं आहे. तर 540, तर 500 तर इथपर्यंत आहे, पण ह्याच्या वर किती घ्यायचं आहे, तर इथून 8 मिलीमीटर लाईन्स 500च्या वर 8 मिलीमीटरच्या लाईन्स, त्या 8 नंबरच्या मिलीमीटरची जी लाईन आहे त्यापर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे 550च्या 2 मिलीमीटर खाली. त्यानंतर 130 to 150, तर 600 आहे, तर त्याची हाईट 600 पर्यंत घ्यायची आहे. तर हाईट 600 पर्यंत. तर आपण ह्या ठिकाणी 600 पर्यंत 130 to 150ची हाईट 600 पर्यंत ह्या ठिकाणी घेतली आहे. नेक्स्ट आहे 150 to 170 क्लास, शेवटचा क्लास, त्यामध्ये 350 हाईट घ्यायची आहे. ज्या त्या क्लासची जे काय करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहे किंवा नंबर ऑफ फॅमिलीज आहे तेवढीच हाईट आपल्याला घ्यायची आहे. तर हे 350 पर्यंत, तर हे 300 350 इथपर्यंत. ओके. तर हा आहे हिस्टोग्राम. हे जे बार डायग्राम आहे, तर ह्याच्यामध्ये आपण अकॉर्डिंग टू क्लासेस त्यांचे करस्पॉन्डिंग जे काय फॅमिलीज किंवा फ्रिक्वेन्सी आहेत, तर त्याच्यानुसार आपण ह्या ठिकाणी त्याची हाईट घेऊन आपण ह्या ठिकाणी हिस्टोग्राम हा पूर्ण केलेला आहे. ह्यामध्ये एक्स ॲक्सिसवर क्लासेस घेतलेले आहेत, वाय ॲक्सिसवर आपण नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि ह्या ठिकाणी स्केल आपण घेतलेली आहे. आणि ती स्केल पण आपल्याला ग्राफमध्ये शो करायची आहे. त्याला हाफ, एक्झाममध्ये हाफ किंवा 1 मार्क असतो, तर स्केल द्यायला विसरू नका. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 9 आपण कंप्लीट केलेला आहे.